नमस्कार मित्रांनो, मी चेतन भोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सगळे आज आलेले आहात हायड्रोपोनिक्सचं सेशन करण्यासाठी. तर मित्रांनो, हायड्रोपोनिक्स ही टेक्नॉलॉजी जेव्हा पण तुम्ही ऐकता त्यावेळेस तुमच्या डोक्यात येतं की असे वेगवेगळे दिसणारे तुम्हाला पाईप्स आणि त्याच्यामध्ये उगवलेले झाडं, किंवा कोणाच्या डोक्यात येत असेल तुमच्या कॉलेजमध्ये लावलेल्या बॉटल्समधले झाडं, आणि काही जे तर फक्त नाव ऐकूनच फॅसिनेटेड फील करत असेल की नेमकं काय आहे हे हायड्रोपोनिक्स. तर मित्रांनो, हायड्रोपोनिक्स आहे काळाची गरज. कारण खूप सगळे ॲग्रिकल्चरमधले जॉब्स जे आहेत तर ते सध्या माझेच मित्र जे तर ते हायड्रोपोनिक्स मध्ये करताय, किंवा काही कंपन्या आहेत की ज्यांचे प्लांट जे आहेत तर ते हायड्रोपोनिक्सचे सध्या चालू आहे. नेमकं ही टेक्नॉलॉजी एवढी डिमांडिंग का आहे आणि याची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती डोमेनमध्ये फारशी नाही आहे. आणि आपण मराठीत जर काढायला गेलं तर खूपच तुरळक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल, आणि मला तर जास्त भेटली पण नाही. मी मोस्टली इंग्लिश आणि बाकीचे जे गोष्टी आहेत बाहेरच्या देशातल्या त्यांनाच थोडं फॉलो वगैरे करून या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये आपण कुठल्याही धड्याचा सुरुवात करत असलो, कुठलीही टर्म जी आहे ॲग्रोनॉमी असली कुठली असली तर ती आपण बघतो की नेमकी कशी तयार झाली. तर आपली ही हायड्रोपोनिक्स टर्म जी आहे किंवा हा शब्द जो आहे तर तो कसा बनला हे तुम्हाला मी सगळ्यात पहिलं सांगतो. तर ते बनला मित्रांनो एका ग्रीक शब्दापासून, हायड्रोपोनस नावाच्या. तर हे हायड्रो म्हणजे काय, तर हायड्रो म्हणजे वॉटर, आणि पोनस म्हणजे काय तर लेबर. म्हणजे काय की पाण्याला सरळ सरळ कामाला लावणं, म्हणजे वर्किंग वॉटर याचा अर्थ होतो. मग आता हायड्रोपोनिक्स जर तुम्ही विचार केला तर तुमचं डोक्यात येत असेल की यार पाण्यावरची शेती किंवा पाण्यावर झाडं उगवलेले असतात, नेमकं काय असतं. तर सगळ्यात पहिलं मी तुमच्या डोक्यामध्ये एक रफ आयडिया टाकून देण्यासाठी एक हायड्रोपोनिक्सचे एक वेगवेगळे टाईप्स आहेत त्याच्यामधलं एक टाईप जो आहे तर तो तुम्हाला मी दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला पुढे जे काय मी सांगतोय त्याच्यासोबत तुम्ही रिलेट कराल. मित्रांनो, कसं असतं की एक एक पहिली टाकी असते किंवा पाण्याचा कुठल्याही प्रकारचा सोर्स आहे. फॉर एक्झाम्पल ही टँक आहे आणि याच्यामध्ये वरती आपले झाडं जे आहेत तर ते उगवल्या गेलेले आहेत. मग ते हर्ब असतील, पालेभाज्या असतील, काय जे असतील तुमचे झाडं, तर हे सगळेच्या सगळे जे आहेत तर ते या पाण्यावरती उगवले जातात. यालाच आपण सॉइललेस फार्मिंग, हायड्रोपोनिक्स असं म्हणतो. तर आता बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेली असेल. चला आता मी याची तुम्हाला एक एक जे आहे तर ती डिटेल द्यायला सुरुवात करतो. आता मित्रांनो, हायड्रोपोनिक्सला जसं तुम्हाला सांगितलं मी की हे ग्रीक वर्डपासून झालं, आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय केलं जातं या टेक्नॉलॉजीमध्ये की पाण्यावरती किंवा सॉईलचा वापर न करता झाडांचं आपल्याला वाढ जी आहे तर ती केल्या जाते, किंवा पिकांचं उत्पादन जे आहे तर ते घेतलं जातं. तर मित्रांनो, आता याचा इतिहास आपल्याला सगळ्यात पहिलं बघणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. तर आजची आहे का ही टेक्नॉलॉजी आली आणि या ठिकाणी मागून आली आणि काय तिखट झाली असं नाही आहे ना. तर याच्यासाठी एक इतिहास आपल्याला बघावा लागतो. आता इतिहासामध्ये बघायला गेलं तर अगदी 600 BCE मध्ये जर तुम्ही गेला, 600 BCE मध्ये, तर त्यावेळेस मित्रांनो होते कोणते, बॅबलॉनचे गार्डन्स, हँगिंग गार्डन्स म्हणून एक 7 आश्चर्य होते पहिले. तर त्या 7 आश्चर्यापैकी हे बॅबलॉनचं हँगिंग गार्डन्स होतं. त्याच्यामध्ये आता इजिप्तचं पिरामिडच आय थिंक शिल्लक राहिलं आहे फक्त. सो त्या गार्डन्समध्ये हायड्रोपोनिक्स केल्याचे एव्हिडन्स जे आहेत तर ते आढळतात, किंवा आपल्या सायंटिस्टला आढळले. तर मग तिथून यांचं म्हणणं आहे की हायड्रोपोनिक्स जे आहे तर ते एन्शंट लोकांनी सुद्धा यूज केलेलं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो मॉडर्न त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाल्या की विलियम जेरिक नावाचे सायंटिस्ट होते. तर यांनी 1920 आणि 30च्या दरम्यान, म्हणजे की 1918 1 नोव्हेंबरला आय थिंक फर्स्ट वर्ल्ड वॉर संपली असेल, तिथून पुढे लोकांच्या डोक्यात चमत्कार पडायला लागला, चला भांडणं करून काही फायदा नाही आता, तर पुढं आपण हायड्रोपोनिक्स पण केलं पाहिजे. सो या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर तेव्हापासून ही टर्म जी आहे तर ती पॉप्युलर झाली, आणि हायड्रोपोनिक्स जे आहे तर ते त्या टायमाला लोक करायला लागले, किंवा तिथून पुढे याच्यावर वेगवेगळे एक्सपेरिमेंट होत गेले. आणि आजकाल आता आम्ही बघतोय की NFT आलं आहे, किंवा ड्रीप ची टेक्नॉलॉजी आली हायड्रोपोनिक्समध्ये, किंवा अजून वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत तर त्या ग्रो होत आहेत, ग्रोईंग लाईट्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या हायड्रोपोनिक्समध्ये येत आहे, आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट जी आहे त्याच्यामध्ये दिवसांदिवस झालेली दिसते. पण आता तुम्ही म्हणाल की का हायड्रोपोनिक्सच, आपल्याकडे जमीन का कमी पडली भाऊ, की आम्ही जमिनीवर शेती करणं सोडून पाण्यामध्ये शेती करायची, आता तेच काम धंदे राहिले का, आमचे एकरं जे आहेत ते मॅनेज होत नाही आहे, लोकांकडं करायला देतो आम्ही आणि हायड्रोपोनिक्स कुठं करत बसायची. तर भावांनो, तर मित्रांनो, तर शेतकरी बांधवांनो, इथं काय होतं की पाण्याचं जे कन्झर्वेशन आहे,
स्पेसची इफेक्टिव्हिटी जी आहे किंवा अर्बन फार्मिंग आहे, इयर अराउंड प्रोडक्शन आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर इथे येतात. पण मग आता तुम्हाला वन बाय वन मी याला तोडून सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या आजोबाकडं किती जमीन होती. तुमच्या आजोबाकडं फॉर एक्झाम्पल पकडून घ्या 20 एकर जमीन होती. मग तुमच्या काकाला आणि तुमच्या पप्पाला आली ती 10 एकर. ओके, त्याच्यावरून पण बांधाचे वाद. बरं, मग आता तुम्हाला आणि तुमच्या भावाला किती येणार? 5 एकर जमीन येणार. आणि एकटा जर असला माझ्यासारखा तर सगळीच्या सगळी एकालाच येणार. बरं, पण त्याच्या पुढं होऊन तर वाटे होणारच आहे ना. पण ह्या गोष्टी होत असताना मग मित्रांनो आता एक टाईम असा पण येईल की तुमची जी पुढची पिढी असेल त्यांच्याकडं जमीनच राहणार नाही, किंवा त्यांच्या वाट्यात समजून 1 गुंठा जमीन येईल. आता ही 1 गुंठा जमीन आली तर याच्यामध्ये 10 गुंठ्यावाला नवरदेव असला तर तो सगळ्यात श्रीमंत नवरदेव. ओके, म्हणजे असं सुद्धा सिस्टम आहे ना. आता कसं 10 एकरावाला असलं थोडं चांगलं वाटतं, सरकारी नोकरी वाटला असलं थोडं चांगलं वाटतं है ना. सो आता अशा वेळेस मित्रांनो काय प्रॉब्लेम येत जाईल की जर अशा एवढे कमी कमी जमिनीवर जर लोक आले तर अशा वेळेस मित्रांनो त्या शेती करण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येईल ना, की नेमकं एवढे लोकसंख्या वाढली, आता भारत आता पहिल्या स्थानावर गेलाय. मग अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला फळं उगवायची असेल किंवा तुमचं जीवनमान जर जगवायचं असेल तर फूडची रिक्वायरमेंट लागेल. आणि अशा कमी स्पेसमध्ये चांगल्याच्या चांगली जमीन जी आहे तर ती उपयोगात घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर हायड्रोपोनिक्स या ठिकाणी उपयोगी पडतं. आता याच्यामध्ये काय होतं की तुम्ही व्हर्टिकल फार्मिंग करू शकता. म्हणजे की इथं जर फॉर एक्झाम्पल कमी हाईटवाले एखादं क्रॉप लावलं तर त्याच्यावरती अजून एखादं क्रॉप जे आहे तर ते तुम्ही अजून लावू शकता. म्हणजे एकावर एक तळ असे जसे आपण बिल्डिंग चढवतो तसं हायड्रोपोनिक्समध्ये आपण आपली शेतीसुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं सांगायचं झालं तर पाण्याचं जे कन्झर्वेशन याच्यामध्ये म्हणतं, पाण्याची बचत याच्यामध्ये होते. अशी का होते? कारण आपण एखाद्या पिकाला पाणी देतो तर ते जमिनीमध्ये मुरतं, काहीची वाफ होऊन जाते, त्याच्यानंतर काही पाणी जे आहे तर ते पिकाला मिळतं. पण हायड्रोपोनिक्समध्ये सगळंच्या सगळं पाणी, जसं मी तुम्हाला दाखवलं अगोदर डायग्राममध्ये, तर सगळं पाणी जे आहे तर ते आपल्या पर्टिक्युलर क्रॉपला मिळतंय. आणि त्याच्यामुळं पाणीची बचत जी आहे तर ते त्या ठिकाणी होताना तुम्हाला दिसते. त्यानंतर जसं तुम्हाला हे जे लोक आजकाल वाढत आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, त्याच्यामुळं अर्बन इन्व्हायरमेंटमध्ये जसं धूळ झालेली तुम्हाला आजकाल इकडं सगळीकडे दिसेल आणि आजूबाजूला सगळे रस्ते वगैरे, तरी पण इंडोअरमध्ये तुम्ही हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी आहे तर ती यूज करून घरातल्या घरामध्ये तुम्हाला प्रोडक्शन जे आहे तर ते घेऊ शकता. त्याच्यामुळं अर्बन फार्मिंगमध्ये सुद्धा हायड्रोपोनिक्स जे आहे तर ते यूज पडतं. आणि मित्रांनो चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इयर अराउंड प्रोडक्शन. म्हणजे काय की इयर राऊंड प्रोडक्शनच्या बाबतीत सगळ्यात सोपं उदाहरण सांगायचं झालं तर मॅकडी, किंवा तुम्ही गेला असाल KFCला, किंवा तुम्ही गेला असाल मित्रांनो एखाद्या पिझ्झा हटला, तर या ठिकाणी मित्रांनो ते जे पिझ्झा हटवाले असते, मॅकडीवाले असते, यांना काय लागतं की वेगवेगळे बर्गर असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी टोमॅटो असतं टाकलेले, कधी कांदा असता, काही सांबार वगैरे काय असेल ते असेल. पण हे जे असेल तर ते हिवाळ्यात एखाद्या शेतकऱ्याने उगवून त्यांना दिलं. ओके, तर त्यात तशी सेम क्वालिटी जी आहे तर ती पावसाळ्यात येणार आहे का त्या पालेभाज्यांची, किंवा तशी सेम क्वालिटी जी आहे तर ती मित्रांनो अजून एखाद्या ऋतूमध्ये येणार आहे का, उन्हाळ्यात येणार आहे का. मग अशा वेळेस मित्रांनो सगळ्या ऋतूमध्ये जर सेम क्वालिटी ठेवायची असेल तर त्याला कंट्रोल इन्व्हायरमेंट लागेल. आणि हे कंट्रोल इन्व्हायरमेंट जे आहे तर ते तुम्हाला हायड्रोपोनिक्स थ्रू तुम्हाला देता येतं त्या पर्टिक्युलर क्रॉपला, जेणेकरून त्या फार्मरला सगळ्याच्या सगळ्या ऋतूमध्ये चांगलं आणि मस्त भाजीपाला जो आहे तर तो सप्लाय करता येईल त्या पर्टिक्युलर एंटिटीला किंवा त्या पर्टिक्युलर कंपनीला. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता हायड्रोपोनिक्स नेमकं वर्क कसं करतं, हे सिस्टम काम कसं करतं, ह्या सगळ्या गोष्टीवर तुमच्या सगळ्यांना प्रश्नचिन्ह पडला असेल. नेमकं काय याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे की आपण आपल्या जमिनीला या ठिकाणी रिप्लेस करतो. मित्रांनो फोटोसिंथेसिसबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल, लहानपणापासून 7वीपासून धडा असेल. आता माझी ड्रॉइंग एवढी काही खास नाही, पण हे आपलं झाड आहे गुलाबाच्या फुला. ओके, तर ह्या गुलाबाचं फुल तर ते वाटत नाही आहे, दुसरंच काहीतरी फुल वाटतंय. ठीक आहे, चला, हे आपलं झाड आहे. आता या झाडाला नेमकी रिक्वायरमेंट काय असती, तर हा आपला सूर्यदेवता आहे. तर ह्या सूर्यदेवताकडून काय मिळणार आपल्याला, तर सूर्याची किरणं मिळणार. ओके, सनलाईट आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो वातावरणातला आहे तो आपलं झाड घेणार. ओके, त्याच्यानंतर आपलं पाणी आपण त्याला देणार. आता ह्या सगळ्या गोष्टीपासून झाड अन्न निर्मिती करणार, ऑक्सिजन सोडणार, ग्लुकोज तयार करणार वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते होणार. मग आता झाड जो अशा प्रकारे त्याची उपजीविका चालवतो आपण लहानपणी सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण मित्रांनो
तुम्हाला या गोष्टी होत असताना त्या फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनमध्ये या ठिकाणी सॉईलचा काहीही संबंध नाही आहे. इथं सॉईल असणं नसणं काहीही भाग नाही. इथं आपला संबंध कसा येतोय, सूर्यप्रकाशाचा येतोय, त्याच्यानंतर कशाचा येतोय, पाण्याचा येतोय, त्यानंतर अजून कशाचा येतोय मित्रांनो, कार्बन डायऑक्साईडचा येतोय. मग या ठिकाणी मित्रांनो सॉईलचा मेन्शन नाही आहे, तर ही सॉईल फक्त जस्ट आपण मीडियम म्हणून या ठिकाणी वापरतोय, माध्यम म्हणून वापरतोय. जसं आपण सॉईल वापरली तसं आपण त्या ठिकाणी मित्रांनो पाणीही वापरू शकतो. इथं लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला आणि मन में लड्डू फुटा म्हणून त्यांच्या डोक्यात आला असेल हायड्रोपोनिक्स. ओके, तर मग अशा प्रकारे हायड्रोपोनिक्स आलं. मग आता हे पाणी जे आहे तर ते असं मित्रांनो तुम्ही पिण्याचं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये झाड लावलं असं होतं का? नाही. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे न्यूट्रिएंट असणं गरजेचे आहे. आता कुठल्याही झाडाला कुठले न्यूट्रिएंट पाहिजे तर त्या संदर्भात मी ऑलरेडी एक NPK वर व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया तरी येऊन जाईल. तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम नावाचे आपण त्याला न्यूट्रिएंट वगैरे आपल्याला लागतात. मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात, मॅक्रो असतात, हे सगळे तुम्हाला पाहिजे तुमच्या झाडांना. तर एक सोपं म्हणजे की झाडाची ग्रोथ करायची असेल तर नायट्रोजन पाहिजे तुम्हाला. त्यानंतर झाडाचे मुळं वगैरे तुमचे डेव्हलप करायचे असेल, फ्रूट जे तर ते चांगल्या प्रकारे प्रोडक्शन घ्यायचं असेल तर फॉस्फरस असला पाहिजे. पोटॅशियम तुम्हाला झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जो आहे तर तो डेव्हलप करतो. आता हे सगळे न्यूट्रिएंट असेल किंवा याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे न्यूट्रिएंट आहे तर त्या प्रत्येक जण जे आहे तर ते वेगवेगळं कार्य जे आहे तर ते बजावत असतं. मग हे सगळ्या गोष्टी जे आहेत तर ते आपल्या झाडाला पाहिजे एक अन्न म्हणून, तर हे सगळं या पाण्यामध्ये इन्क्लूड असणं गरजेचं आहे. तर आपण न्यूट्रिएंटच्या बाबतीत तेच करतो मित्रांनो. बरं, आपण इथं आता हायड्रोपोनिक्स मी तुम्हाला जसं सांगितलं तर इथं तुम्ही कुठले प्लांट तुम्ही त्या ठिकाणी ग्रो करू शकता, तर ते तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची गरजेची आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी रेड कॅबेज सुद्धा करू शकता, या ठिकाणी पंपकिन सुद्धा करू शकता, त्यानंतर कॅप्सिकम करू शकता. आता हे बघा इंटरेस्टिंग पार्ट आहे, हे चेरी टोमॅटो आहे. ओके, हे जे लाल कलरचे दिसत आहे ना तुम्हाला, आपण ज्याला गावाकडे भेद्र म्हणतो बघा, तर हे भेद्र मित्रांनो मला आधी वाटत होतं की काही उकरड्यावर उगलेले असायचे आमच्या वाड्याच्या बाजूला. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो हे टोमॅटो जे आहेत तर ते चेरी टोमॅटो म्हणून खूप चांगलं याला मार्केट आहे किंवा चांगल्या पद्धतीने ते विकले जातात. हे लिलियम आहे किंवा तुम्ही ओकरा आहे किंवा वेगवेगळे आपले साधे टोमॅटो जे असेल ते पण, पंपकिन असेल ते पण, म्हणजे असे खूप प्लांट जे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही ग्रो करू शकता. पण नेमकं कुठले करायचे आणि कुठले नाही याची थोडीशी आपल्याला हे पाहिजे. टेक्निकली उगवणं मक्का सुद्धा पॉसिबल आहे, पण त्याला सपोर्ट तुम्हाला दिला गेला पाहिजे किंवा ते तुम्हाला इकॉनॉमिकली बेनिफिशियल पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा एक आढावा जो आहे तर तो तुम्हाला या हायड्रोपोनिक्समध्ये क्रॉप्स त्या ठिकाणी कल्टिवेट करताना घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो पुढं आपण एक गोष्ट एक महत्त्वाची बघूया की इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स या हायड्रोपोनिक्सचे नेमके काय आहे किंवा याचे बेनिफिट्स आपल्याला नेमकं काय मिळतात. तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फास्टर ग्रोथ होते. जर मला सांगा की झाडाचे मुळं आहेत, हे मुळं जमिनीमध्ये गेलेले आहे खोलवर, तर या जमिनीमधून वेगवेगळे न्यूट्रिएंट शोधणं, एवढे सगळे एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा झाडाला जर डायरेक्टच आपण न्यूट्रिएंट देतो तर तो सगळा फोकस त्याच्या ग्रोथवर करेल ना, तो इकडं तिकडं टाइम वेस्ट थोडी करणार आहे ना. सो त्याच्यामुळं मित्रांनो न्यूट्रिएंट जे आहे तर ते झाडाच्या मुळांना डायरेक्टली हायड्रोपोनिक्समध्ये मिळतात, त्याच्यामुळे त्याची फास्टर ग्रोथ होते. त्याच्यानंतर जर हाय यील्ड बघितलं, तुम्ही यील्डच्या बाबतीत जर बघितलं, उत्पादन जर बघितलं तर ते तुमचं एरिया वाईज वाढतं हायड्रोपोनिक्समध्ये. जर तुम्ही सगळ्या ॲज कम्पेअर टू जर त्याला सॉईलच्या रिलेटेड जर त्याला कम्पॅरिझन केलं तर. त्यानंतर इन्व्हायरमेंटल बेनिफिटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तुमच्या पेस्टचा अटॅक जो आहे तर तो कमी होतोय, कारण सगळं कंट्रोल इन्व्हायरमेंट आहे त्या ठिकाणी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. त्यानंतर तुम्हाला अजून बाकीचे जे बाहेरचे रोगराई तुमच्या क्रॉप्सवर येणार आहेत त्यासुद्धा पासून तुम्ही वाचताय. आणि मित्रांनो हायड्रोपोनिक्स तर अर्बन फार्मिंगमध्ये यूज होते, पण जे गोष्टी ज्या ठिकाणी मित्रांनो अन्नाची कमतरता आहे किंवा अशा ठिकाणी मित्रांनो फूडच्या काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा हायड्रोपोनिक्स जे तर ती यूज करू शकता. म्हणजे की UK किंवा या सगळ्या देशामध्ये पुढे चालून जर अशा स्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी हायड्रोपोनिक्स ही खूप पॉप्युलर चॉईस बनलेली आहे मित्रांनो. पुन्हा अजून स्पेस एक्सप्लोरेशनसाठी म्हणजे नासा असेल किंवा आता गगनयानसुद्धा इस्रो पाठवण्याच्या तयारीत आहे. आय थिंक आर्टेमिस नासा परत एक सेंड करेल. असे वेगवेगळे मिशन जे तर ते अपोलो सेंड केलं तुम्ही बघितलं. पण ह्या सगळे मिशन सेंड करताना किंवा इलॉन मस्क प्लॅनिंग जर करतोय जर की तुम्हाला मंगळावर शेती करायची आहे ना, तर त्या ठिकाणी मित्रांनो
कशा प्रकारे ते तिथले जे ॲस्ट्रॉनॉट आहेत त्यांना जगवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हायड्रोपोनिक्सचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी मीडिया वगैरे सोबत घेऊन जाऊन, आता मीडिया म्हणजे की आपला हॅलो हाय कॅमेरामॅन चेतन आंबोरेसह शेतीशाळा हा वाला मीडिया नाही. मीडिया म्हणजे काय नेमकं की त्या ठिकाणी त्याला कोकोपीट असेल किंवा त्याच्यासाठी रॉक वूल असेल, जे पण काही तुमचे जे माध्यम आहेत त्याला सपोर्टसाठी, तर ते सोबत घेऊन त्या ठिकाणी तुम्ही स्पेसमध्ये सुद्धा शेती व्यवस्थितरित्या करू शकता या हायड्रोपोनिक्सच्या जोरावर. तर आता आपण बघणार आहोत मित्रांनो इसेन्शियल कंपोनंट्स कोणते आहेत हायड्रोपोनिक्ससाठी. मग इसेन्शियल कंपोनंट्स कोणते आहेत हे बघत असताना तुम्हाला याच्यामध्ये काय काय लागतं हे तुम्हाला एक गरजेचं जाणून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी न्यूट्रिएंटचं सोल्युशन दिसत असेल, त्यानंतर इथं एक तुम्हाला पाईप वगैरे दिसतो, इथे एक पॉट दिसतंय है ना, आणि त्याच्यामध्ये आपलं प्लांट लावलेलं दिसतंय है ना. सो या सगळ्या गोष्टी दिसत असताना आता आपण 1 बाय 1 याचा माहिती जी आहे तर ते घेऊन एकदा तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे की ग्रोईंग मीडियम. आता ग्रोईंग मीडियम काय असतं की तुम्ही नर्सरीमध्ये कोकोपीट चा वापर जो आहे तर होताना तुम्ही बघितलेला असेल है ना. तर ह्या ठिकाणी हे बघा ओके. तर या ठिकाणी हे ग्रोईंग मीडियम असतं. या ग्रोईंग मीडियमला तिथं सीडलिंग जे आहेत तर ते त्याच्यामध्ये ड्रॉप केले जातात किंवा त्याच्यामध्ये आपण जर्मिनेशनसाठी टाकतो. आता हे ग्रोईंग मीडियम असतं. आता या ग्रोईंग मीडियममध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोईंग मीडियम आहेत. त्यामध्ये परलाईट आहे, त्यानंतर कोकोपीट आहे किंवा त्याला कोकोकोर सुद्धा आपण म्हणतो, किंवा त्याला रॉक वूल आहे एक, त्याच्यानंतर अजून वर्मिकोलाइट आहे. असे वेगवेगळे ग्रोईंग मीडियम असतात मित्रांनो. आता कोणत्या क्रॉपसाठी कुठलं सिलेक्ट करायचं तर ते डिपेंड ऑन क्रॉप आहे, कशी आपली इन्व्हायरमेंटल कंडिशन आहे किंवा कशा प्रकारचं आपलं सिस्टम आहे आपण हायड्रोपोनिक्सचं तयार केलेलं. तर असे वेगवेगळे मीडियम असतात मित्रांनो. हे मीडिया जी आहे तर ती तुम्हाला इसेन्शियल न्यूट्रिएंट असेल किंवा त्याला एक चांगल्या प्रकारे सपोर्ट जो आहे किंवा मॉइश्चर जे आहे तर ते ठेवण्यामध्ये मदत करतं हे ग्रोईंग मीडियम. ओके. मग आता हे ग्रोईंग मीडियम झालं. आता हे ग्रोईंग मीडियम जे आहे तर ते आपण या ठिकाणी, तुम्ही माझं कर्सर मी या ठिकाणी फिरवतोय, तर अशा प्रकारे तुम्ही या आपल्या कुंडीमध्ये टाकलं. आता ग्रोईंग मीडियम टाकल्यानंतर त्या ठिकाणी न्यूट्रिएंट सोल्युशन आपलं पाहिजे. आता न्यूट्रिएंट सोल्युशन जे आहे तर ते मित्रांनो 2 फॉर्मॅटमध्ये येतं. काही म्हणजे असं गोळ्याच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे सॉलिड फॉर्मॅटमध्ये सुद्धा येऊन जातं, आणि एक लिक्विड फॉर्मॅटमध्ये म्हणजे ऑलरेडी ते मिक्सअप केलेलं असतं. आणि जे हे असतं ना आपलं पावडर फॉर्मॅटमधलं तर पावडर फॉर्मॅटमधलं जे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं सुद्धा लागतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे न्यूट्रिएंट सोल्युशन तयार करण्यासाठी न्यूट्रिएंट जे आहे तर ते आपण बोलवतो, आणि मग ते सोल्युशन जे तर ते लिक्विड फॉर्मॅटमध्ये असेल तर ते पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्याला टाकू शकतो. तर अशा प्रकारचं झालं मित्रांनो ग्रोईंग या ठिकाणी न्यूट्रिएंट सोल्युशन. ओके. मग आता मित्रांनो पुढं आहे की वॉटरसाठी. तर वॉटरसाठी मित्रांनो काय करावं लागेल की तुम्हाला वेगवेगळे ज्यावेळेस वॉटर आपण सप्लाय करतोय तर त्याच्यासाठी तुम्हाला एक टँक लागेल. तर ही आपली असते मित्रांनो वॉटरसाठी केलेली आपली ही टँक. ओके. तर या टँकमध्ये आपण वॉटर त्या ठिकाणी जेवढं पाहिजे तेवढं आपण त्यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर एक असतं मित्रांनो ग्रो लाईट. तर ह्या ग्रो लाईट जे आहे तर ते मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पर्टिक्युलर इन्व्हायरमेंटमध्ये लावू शकता. जर तुम्हाला इंडोर इन्व्हायरमेंट ठेवायचं असेल तर अशा वेळेस तुम्हाला वेगवेगळे मार्केटमध्ये ग्रो लाईट म्हणतात त्याला, तर ते मिळतात. आणि ते कोणते चूज करायचे, तुमचा एरिया किती आहे याच्यावर डिपेंड असतं. मग ते तुम्ही चूज करून जे आहे तर ते त्या ठिकाणी इन्व्हायरमेंट जे आहे तर ते व्यवस्थित बाहेरची लाईटिंग न येता, म्हणजे सूर्यप्रकाश न देता त्याला आर्टिफिशियल लाईट देऊन त्या ठिकाणी ग्रो करू शकता तुमचे क्रॉप्स. अशा प्रकारे या सगळ्या प्रकारचा हे असे इन्स्ट्रुमेंट असतात. मग आता अजून याच्यात जर अजून डिटेलमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला मग वेगवेगळे त्याला आपण म्हणतो चॅनलसुद्धा लागतात. त्याच्यानंतर अजून pH मीटर लागेल, ECचं मेजरमेंटसाठी वेगवेगळे लागेल, एअर पंप्स लागेल. तर असे वेगवेगळे अजूनसुद्धा कंपोनंट लागतात, पण ते डिपेंड ऑन तुमचं सिस्टम कोणतं आहे त्याच्यावरती असतं. आता मित्रांनो आता हायड्रोपोनिक्समध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणाल की यार ही सगळ्या गोष्टी जर चालू आहे व्यवस्थित तू सांगतोय तसं, आता हे एवढं डीप आहे का? तर हे सिस्टम खूप डीप आहे मित्रांनो. तुम्हाला जर याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर याला तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग जी आहे तर ती याच्या रिलेटेड घ्यावं लागेल. तेव्हा तुम्हाला याच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अजून प्रॉपरली माहिती होईल. पण जे बेसिक कन्सेप्ट आहे तर ते तुमचे मी क्लिअर करून देईल, आणि तिथं गेल्यावर तुम्हाला नवखं वाटणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. ओके. तर मित्रांनो आता टाईप जे आहे तर ह्या गोष्टी बघत असताना तुम्ही इथं बघा, तुम्हाला काय दिसतंय, इथं न्यूट्रिएंट सोल्युशन दिसतंय, पण इथं पाणीसुद्धा आहे.
इथं पण बघा हे वेगवेगळ्या टाईपमध्ये बघत असाल, इथं पण पाणी आहे. आता इथं बघा हे ज्या वेगवेगळ्या टेक्निक्सचे टाईप्स आहेत याच्यामध्ये सगळ्यामध्ये मित्रांनो पाणी वापरलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आता मी पण पाणी पितो एका मिनिटासाठी. तुम्हाला काय बडबड करतो तर ओके, या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघत असाल की या ठिकाणी पाणी आहे. ओके, तर या पाण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निगा ठेवणं, किंवा हे पाणी कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, त्याचा रोल काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय, हे आपण सगळ्यात पहिले बघून घेऊया. कारण ज्या ज्या लोकांनी 40-40 वर्ष हायड्रोपोनिक्स केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात पहिले जर तुम्ही हायड्रोपोनिक्सची फार्म करत असेल किंवा कुठल्याही हायड्रोपोनिक्सचं त्या ठिकाणी प्लांट टाकत असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अगोदर बघणं गरजेचं आहे ते म्हणजे तुमचं पाणी. तर पाण्याचा या ठिकाणी रोल काय आहे तर न्यूट्रिएंटची डिलिव्हरी करणं, म्हणजे ते न्यूट्रिएंट जे आहे तर ते व्यवस्थितरित्या डिझॉल्व करून त्या पर्टिक्युलर प्लांटपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या गरजा ज्या आहेत तर त्या फुलफिल झाल्या पाहिजे. व्हेजिटेशन त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे. ऑक्सिजनेशन त्याच्यामध्ये करणं. आता डीप वॉटर कल्चर म्हणून आपल्याकडे एक टेक्नॉलॉजी आहे, तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन जे आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये डिझॉल्व करावं लागतं किंवा त्या ठिकाणी एअर पंप्स आपण यूज करतो है ना. सो रेस्पिरेशन करण्यासाठी पाण्याच्या आपल्या झाडांच्या मुळांना त्या ठिकाणी पाणी गरजेचं असतं. मग हे पाणी मित्रांनो पुढं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं टेम्परेचरसुद्धा आपल्याला रेग्युलेट करणं गरजेचं असतं. याचं टेम्परेचर आपल्याला रूटच्या खूप पद्धतीनं मदत करतं, जसं की प्लांटमधले हेल्थ जी आहे तर ती इम्प्रूव्ह करतं. त्याच्यानंतर याचा रोल जो आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे जास्त टेम्परेचर असणं सुद्धा घातक असतं, अगदी कमी असणं ते सुद्धा घातक असतं. मॉडरेट आपल्याला ठेवावं लागतं. आय थिंक 18 ते 22 समथिंग त्याचं टेम्परेचर असायला पाहिजे. सो ते आपण पुढे बघूच. त्यानंतर मित्रांनो रूटसाठी हायड्रेशन प्रॉपर झालं पाहिजे, यासाठी सुद्धा पाणी जे आहे तर ते मदत करतं. मग या पाण्यामध्ये नेमके कुठले गुणधर्म जे आहेत तर ते असले पाहिजे. आता इथं मित्रांनो एक महत्त्वाचा पार्ट आहे पीएच तुम्ही ऐकला असेल लहानपणापासून. तर पाणी ॲसिडिक आहे, बेसिक आहे. तर नेमकं काय आहे पाणी. सो काय तुमचं लिटमस पेपर असं तसं अल्कलाईन वॉटर सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्ही बघितलेल्या असेल. लाल लिटमस निळा, निळा लिटमस लाल है ना, तुझा आत्मा माझ्यात, माझा आत्मा तुझ्यात, तेवाला सिस्टम सगळं तुम्ही बघितलेलं असेल, ती जादू तुम्ही बघितलेली असेल. पण मित्रांनो जर तुम्हाला हायड्रोपोनिक्स करायचं असेल तर पाण्याची रेंज जी आहे तर ती तुम्हाला 5.5 ते 6.5च्या दरम्यान ठेवावी लागेल. हे स्लाइटली ॲसिडिक असेल तर चांगलं, काही प्रॉब्लेम नाही. बट जर तुम्ही 6 जर ठेवाल तर ही मस्त एकदम गुड चॉईस असेल पाण्यासाठी. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. पाण्याचा पीएच जो आहे तर तो मेंटेन तुम्हाला करावा लागेल. मग हा मेंटेन करण्यासाठी नेमकं आपण काय करतो. आता आपण ज्यावेळेस झाडं वगैरे उगवतो, जेव्हा शेतामध्ये फवारण्या वगैरे घेतो, द्राक्षवाले लोक असेल किंवा अजून डाळिंब वगैरे असेल किंवा वेगवेगळ्या फवारण्या ज्यावेळेस आपण घेतो, तर काही जे आधुनिकवाले शेतकरी आहे किंवा जे शेतकरी स्वतःसोबत पीएचचं मीटरसुद्धा ठेवतात. मग काही शेतकरी जे तर ते अगदी लिंबू टाकायचे बघा याच्या पाण्यामध्ये, युरिया टाकायचे है ना. सो आता युरिया तर ठीक आहे वेगळा पार्ट झाला, बट लिंबू वगैरे टाकायचे आपल्या जर वॉटर कुठून आलं त्याच्यासाठी. किंवा काही लोक जे आहेत तर ते आता नवीन जे फार्मर्स आहेत जे पीएच मीटर सोबत ठेवतात तर ते पीएच बॅलन्सर त्या ठिकाणी विकत घेतात. मग हे पीएच बॅलन्सर विकत ज्यावेळेस ते घेतात तर त्याच्यामध्ये ते बघतात की पाण्याचा पीएच जो आहे तर ते न्यूट्रल करण्याचा ट्राय करतात. सो आपण असं वेगवेगळे सोल्युशन मिक्स करून आपल्या पाण्याचा पीएच जो आहे तर तो मेंटेन करावा लागतो आपल्याला. आणि जो प्लांटला रिक्वायर आहे त्या पद्धतीचा पीएच जो आहे तर तो त्या पाण्याचा असला पाहिजे. मग मित्रांनो पुढं अजून काय तर पुढं मेन महत्त्वाचं म्हणजे एक इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. एखाद्या पदार्थामधून विद्युत वाहनाची क्षमता आपण ज्याला म्हणतो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तर ही पाण्यामधून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण ज्यावेळेस मोजतो तर ही काय दाखवते तर ती दाखवते मित्रांनो पाण्यामध्ये टोटल डिझॉल्व सॉल्ट्स किती आहेत, न्यूट्रिएंट किती आहेत है ना. तर ह्या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन मित्रांनो ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवते. मग याचं प्रमाण जे आहे तर ते किती असलं पाहिजे मित्रांनो तर 1.2 ते 2.5 दरम्यान जे आहे तर ते असलं पाहिजे. मग हे जर असेल व्यवस्थित तर ते तुम्हाला जे काही लो ज्यावेळेस प्लांट जे तर सुरुवातीला उगवत असतील किंवा सुरुवातीची जी स्टेज असते ग्रोईंगची त्यावेळेस त्याला कमी लागते. पण ज्यावेळेस मॅच्युअर होईल, हाय होईल तर अशा वेळेस याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते हाय असलं पाहिजे ज्यावेळेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा विषय येतो त्यावेळेस. तर ही पण तुम्हाला मित्रांनो मेंटेन करावं लागते. त्यानंतर मित्रांनो TDS आहे
तर ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, पण ह्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. बोरिंग आहे थोड्या, मला पण माहिती आहे, बट ठीक आहे, शिकून घ्या थोडासा, जेणेकरून तुम्हाला त्या पुढे उपयोगात पडतील. आता बघा TDS नेमकं काय की आपल्याला कोणतं पाणी पिण्यायोग्य आहे याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसाठी मला वाटतं 600 ppm समथिंग तिच्यात रेंज आहे एक, तर तिथपर्यंत किंवा त्याच्या आसपास किंवा पुढं मागं जे तर ते आपल्याला पाणी जे तर तेवढं पिण्यासाठी योग्य असतं. मग तसंच मित्रांनो आपल्या प्लांटसाठी पण पाणी कितीपासून किती जे आहे तर ते योग्य असतं. जर 50च्या खाली असलं तर ते लेस, म्हणजे त्यात मिनरल्सच नाही आहे असं समजलं जातं है ना. त्याच्यावरती असलं तर थोडं गुड असतं, त्याच्यानंतर जर असलं समजून की 300 समथिंग तर ते एक्सिलेंट असतं. त्यानंतर हे 500-600 वगैरे असले तर हे पिण्यासाठी डिसेंट किंवा ओके ओके म्हणू शकतो आपण त्याला है ना. सो अशाप्रमाणे 1200च्या पुढचं असलं तर आपल्याला हे पिण्यायोग्य नसतं. ओके, पण प्लांटसाठी मित्रांनो 600 ते 1200 ppm जे आहे ना, पार्ट्स पर मिलियन, हे असणं गरजेचं आहे. त्याचा TDS जो आहे तर तो तेवढा असला पाहिजे, तर ते आपण वॉटर जे आहे तर ते चांगलं किंवा युजफुल जे आहे तर ते आपण त्याला म्हणू शकतो. मग मित्रांनो TDS झालं. आता वॉटरची हार्डनेस जी आहे तर ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला चेक करणं गरजेची आहे. तर जे हार्ड वॉटर असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं मित्रांनो आणि मॅग्नेशियम असतं है ना. तर ह्या दोन्हीचा इफेक्ट जो आहे तर तो आपल्या pH वर सुद्धा होऊ शकतो, जे pH वाढवतं मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला त्याचा इफेक्ट जो आहे तर तो न्यूट्रिएंट आपल्या बॅलन्सवर सुद्धा होऊ शकतो. तर मग अशा वेळेस तुम्ही RO जे तर ते लावू शकता तुमच्या प्लांट्समध्ये. आणि खूप फार्मर जे तर ते लावतात आपल्या हायड्रोपोनिक्सच्या फार्ममध्ये ROचं पाणी जे तर ते त्या ठिकाणी प्युरिफाय जे तर ते होऊन येतं. तर त्यानंतर मित्रांनो अजून महत्त्वाचा एक पार्ट म्हणजे की त्याच्यामध्ये ऑक्सिजन जे तर ते किती असला पाहिजे, त्याच्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजन जे तर तो किती याचं मेंटेन ठेवावं लागतं मित्रांनो. त्याची लेवल तुम्हाला 5 ते 8 ppmच्या दरम्यान, जेणेकरून तुमच्या रूट सडणार नाही, तुमच्या जे प्लांट्स आहेत त्याचे. सो ही एक काळजी घ्यावं लागेल तुम्हाला. रूट रॉट सारखे डिसीजेस जे त्याच्यामुळे येतात मित्रांनो. या ठिकाणी टेम्परेचर मी जसं तुम्हाला बोललो 18 ते 22 याच्या दरम्यान जे तर ते तुम्हाला टेम्परेचरची रेंज जी तर ते ठेवावं लागते. आणि ही मेंटेन ठेवल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला एक गोष्ट सुद्धा अजून पाण्याच्या बाबतीत बघावं लागेल. पाणीवरच ही जर शेती चालत असेल मित्रांनो, तर या वॉटरमध्ये मित्रांनो तुम्हाला किती महत्त्वाचं हे वॉटर तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे परत मी सांगतोय की वॉटर ते टॅप वॉटर आहे, नळाचं आहे की विहिरीचं आहे की रेन वॉटर आहे. रेन वॉटर जर असलं त्याचा TDS जो आहे तर तो कमी असतो है ना. सो त्याला pH ची ॲडजस्टमेंट करावी लागते. सो ही गोष्ट एक लक्षात घेणं गरजेची आहे. त्यानंतर पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लेड वगैरे सारखे आपण त्याला काय म्हणू शकतो की मेटल्स नाही आहे ना, त्यानंतर पॅथोजन्स नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस जे तर ते वॉटरची टेस्टिंग करावं लागेल. आणि ही टेस्टिंग केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचा आता हायड्रोपोनिक्सचा प्लांट जो आहे तर तो रन करू शकता. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत हायड्रोपोनिक्सचा वेगवेगळ्या टाईप्स आणि त्याचे वेगवेगळे सिस्टम, ज्याला आपण म्हणू शकतो सिस्टम ही सिस्टम आहे. तर आता हे सिस्टम कसे आहेत बघा. तर सगळ्यात पहिलं आहे वीक सिस्टम. वीक, कापुराच्या वाती उजळती ज्योती अशा टाईपचं तुम्ही ऐकलेलं असेल है ना. किंवा लहानपणी जे तर तुम्ही आता आमच्या जनरेशनचे असाल, म्हणजे मी आता 2000चा आहे. सो म्हणजे 2001च्या आसपासच आहे. सो म्हणजे डिसेंबर 3. ओके, आणि माझा बड्डे असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी डिस्काउंट देतोय माझ्या हे शेतीशाळा कोर्सेसवर. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही शेतीशाळाच्या आता जर कोर्स बाय कराल आज, उद्या आणि परवा, आय थिंक 3 दिवस ठेवतो मी. 3 दिवस सफिशियंट झाले. सो तुम्ही घेऊ शकता माझी बॅच जी आता मी हे जे शिकवतो ना हायड्रोपोनिक्स वगैरे, मी शेतीशाळा मास्टर क्लास नावाच्या बॅचमध्ये शिकवतो या गोष्टी. सो ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही शेतीशाळा ॲप जे आहे त्याची लिंक जी तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणाहून बाय करू शकता. आणि मित्रांनो ॲग्रिकल्चर डे सुद्धा आहे आय थिंक है ना. सो ॲग्रिकल्चर डेमुळे आणि त्याच दिवशी माझा बड्डे असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मिळेल मित्रांनो डिस्काउंट. ते ही जी 1499 वाली बॅच आहे ती तुम्हाला मिळणार 999 मध्ये. सो अगदी 500 रुपयाचं डिस्काउंट तुम्हाला आहे. सो ज्यांना लवकरात लवकर बॅच घ्यायची असेल, ज्यांना नवनवीन शिकायला आवडतं, अगदी मी सगळ्याच गोष्टी जे तर ते ॲग्रिकल्चर त्याच्यामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा नवनवीन काय जी माहिती आपल्या लेटेस्ट या जगात तुम्हाला देता येईल तर ती तुम्हाला मी माझ्या अकॅडमिक मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आता मी सध्या MITला आहे पुण्याला. सो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्हाला याची हेल्प होईल. चला तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण बघूया टाईप्स जे आहे हायड्रोपोनिक सिस्टमचे ते. तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं आहे वीक सिस्टम. वीक
जसं मी सांगितलं तुम्हाला, कापुराच्या वादी उजळते ज्योती. तर आपले जुने लालटेन तुम्ही बघितलेले असतील, तर याच्यामध्ये एक वात असायची बघा, वात जी केरोसिन वगैरे जे आहे तर ते वरती घेऊन जायची है ना, कॉटनची समथिंग असायची ती. तर ही वात मित्रांनो ती जळायची थोडी थोडी, पण या ठिकाणी त्याचं खालचं जे आपलं केरोसिन असेल किंवा काय जे असेल तर ते जळून सगळं संपवायचं. तर आपलं केरोसिन परत भरायला लागायचं, वात तशीच राहायची है ना, ती जळायची थोडी थोडी. मग वीक सिस्टममध्ये नेमकं मित्रांनो तसंच असतं की अशा प्रकारच्या वीक्स असतात, अशा प्रकारच्या कॉटनच्या वगैरे त्या वीक्स असतात की ज्या तुमचं जे सोल्युशन असतं, जे काय न्यूट्रिएंट सोल्युशन आहे, तर ते सगळंच्या सगळं जे आहे तर ते तुमच्या प्लांट्सला देतं. म्हणजे इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पंप लावण्याची गरज नाही आहे, कुठल्याही प्रकारची नळी लावण्याची गरज नाही आहे. या वीक्स असल्या तर ह्या वीक्स या तुमच्या प्लांट्स आणि तुमचं न्यूट्रिएंटचं सोल्युशन याच्यामधलं ठरणार आहे मीडियम है ना. सो हे मीडियम ठरत असल्यामुळं म्हणजे वाहण्याचं मीडियम बोलतोय आता, मीडियम चे वेगवेगळे टाईप होतात. ओके, सो इथं पण हे मीडिया आहे आपलं. ओके, तुम्हाला जसं मी सांगितलं तसं. तो हे इथून पाणी जे आहे तर ते वरती तुमच्या झाडाला ते ऑटोमॅटिक नेणार आणि तुमच्या झाडाला लागणारी जी ग्रोथ आहे तर ती देणार. तर वीक सिस्टममध्ये मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. न्यूट्रिएंट सोल्युशन असतं आपलं की जे वीक थ्रू कनेक्टेड असतं आपल्या प्लांटसोबत. नंतर पुढं इकडं कोकोपीट तुम्ही यूज करू शकता, जे काय तुमचं मीडियम या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं त्या झाडाला याच्यासाठी ते तुम्ही यूज करू शकता. तर या ठिकाणी अशा प्रकारचं वीक सिस्टम जे आहे तर ते तुम्ही बघू शकता. मग मित्रांनो आता पुढचं आहे डीप वॉटर कल्चर, DWC याला आपण म्हणतो. तर याच्यामध्ये काय आहे की सरळ सरळ आपली टाकी असते है ना. सो या टाकीमध्ये एकदाच न्यूट्रिएंटचं सोल्युशन सोडून दिलं जातं. आता हे न्यूट्रिएंटचं सोल्युशन सोडल्यानंतर याच्यामध्ये खालून एअर स्टोन असतो. आता हा एअर स्टोन काय करतो मित्रांनो, वेगवेगळे या ठिकाणी अशा प्रकारचे बुडबुडे सोडत असतो, जो की तुमचं ऑक्सिजन जे तर मेंटेन करतो. आणि झाडाचे मुळं जे आहेत ते डायरेक्टली पाण्यामध्ये बुडवलेले असतात. या ठिकाणी हे मुळं बघा है ना. सो हे डायरेक्टली पाण्यामध्ये बुडवलेले असतात. त्याच्यामुळे मित्रांनो हे डायरेक्टली पाण्यामध्ये बुडवलेले असल्यामुळे ते डायरेक्टली याचं न्यूट्रिशन जे आहे तर ते सगळं याला मिळतंय. आणि अशा प्रकारे मित्रांनो हे मुळं पाण्यामध्ये डायरेक्टली बुडवलेले असल्यामुळे याला आपण म्हणतो DWC, डीप वॉटर कल्चर. तर हे झालं मित्रांनो डीप वॉटर कल्चर. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की इथं पंप वगैरेची काही गरज नाही. मग हे म्हणजे एकदम साधं आहे किंवा याला आपण काय म्हणू शकतो की इझी आहे, इझी टू यूज आहे किंवा याला कमी पैसे लागतील अशा प्रकारचं आहे वीक सिस्टम. मग वीक सिस्टममध्ये मित्रांनो तुम्हाला हर्ब्स जे आहे तर ते तुम्ही त्याच्यामध्ये उगवू शकता किंवा लिची आहे तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये उगवू शकता. असे वेगवेगळे प्लांट जे आहेत तर ते तुम्ही त्याच्यामध्ये उगवू शकता. पण डिपेंड तुम्हाला नेमकं चूज करताना या दोन टाईपमध्ये तुम्ही केलं तर व्यवस्थित राहील किंवा ते त्याच्यासाठी व्यवस्थित असतं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डीप वॉटर कल्चर आहे. आता डीप वॉटर कल्चरमध्ये लिफी ग्रीन्स आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी अजून स्पिनाच आहे, त्याच्यानंतर अजून केल आहे. आता इथे मित्रांनो तुम्ही भेंडी पण उगवू शकता बरं या डीप वॉटर कल्चरमध्ये. पण या ठिकाणी तुम्हाला त्याचा सपोर्ट जो आहे किंवा त्याचं वेट जे आहे तर ते तुम्हाला त्याचं एक लक्ष द्यावं लागेल की कशा प्रकारे या ठिकाणी आपण मेंटेन करू. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची प्रोसेस आहे किंवा पुढचं जे सिस्टम आहे ते आहे एब अँड फ्लो. आता एब अँड फ्लो म्हणजे काय की एब अँड फ्लो हा एक वाक्यप्रचार आपण ज्याला म्हणू शकतो किंवा म्हण किंवा असं एक आहे इंग्लिशमध्ये की जे लोक यूज करतात. एब अँड फ्लो, एब अँड फ्लो म्हणजे चढ उतार. म्हणजे सगळ्यांच्या लाईफमध्ये चढ उतार असतात है ना. सो तुमच्याच नाही माझ्याच नाही, म्हणजे आपण असं चढ उतार आपल्या जिंदगीमध्ये असतात. कधी आपण लो फील करतो, कधी हाय फील करतो, कधी आपल्याला वाईट दिवस असतात, कधी चांगले दिवस असतात. सो 4 दिवस सासूच्या टाईप तुम्ही पकडू शकता. तर या चढ उतारामध्ये म्हणजे की काय की इथं कसं असतं की मीडिया जो आहे आपला, जो पण काय मीडियम आहे किंवा जे पण आपण या ठिकाणी कोकोपीट यूज करणार आहोत किंवा जे पण आपलं रॉक वूल जे पण यूज करतोय आपण, तर याचे असे गोळे या ठिकाणी असतात. आता हे गोळे तुम्हाला अशा प्रकारे जसं मी इथं ड्रॉ करतोय तसे असतात. मग आता हे गोळे जे आहेत तर ते इकडून अशा प्रकारे इथं पाणी सोडलं जातं आणि हे पाणी सोडल्यानंतर हे गोळे जे तर ते इथं टायमर लावलं जातं. मग हे गोळे हळूहळू 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 याच्यामधून पाणी जे ते झिरपत असतं किंवा हे पुढं जातात आणि व्यवस्थितरित्या परत न्यूट्रिएंट सोल्युशन इथं रिटर्न होतं. परत ही थोड्या टायमानंतर बंद होतं, हे परत चालू होतं. म्हणजे एब अँड फ्लो सिस्टममध्ये जे आहे ना तर ते असं फ्लड अँड ड्रेन म्हणतो आपण याला. म्हणजे की थोडं जे अशा प्रकारचे गोळे जे आहेत तर ते पुढं जातात आणि
व्यवस्थितरित्या जे तर ते मेंटेन होऊन या सिस्टममध्ये मित्रांनो आपण बीन्स, टोमॅटोज आणि कुकुंबर सारखे जे आपले झाडं आहेत तर ते आपण या ठिकाणी उगवू शकतो. मग मित्रांनो आता पुढचं आहे ड्रीप सिस्टम. आता ड्रीप सिस्टमच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ह्या खूप प्रायव्हेट कंपन्या जे आहेत तर त्या यूज करतात. याच्यामध्ये नेमकं काय असतं सरळ सरळ की ड्रीप या ठिकाणी अशा प्रकारे वॉटर पंप असतो आपला, इथून ड्रीपची नळी जाणार आणि ही नळी जी आहे तर ती पर्टिक्युलर प्लांटला मिळते. तिथं त्याला काय जे आपले न्यूट्रिएंट आपण जे सोडलेले आहे पाण्यात वेगवेगळे NPK असेल, मायक्रो मॅक्रो सगळं सोडलेलं आहे त्याच्यात, सो ते त्या झाडाला लागणार ते जेवढं लागलं त्याला ते तेवढं घेणार. मग तिथून परत इथं खाली आपल्या या पाईपलाईनमध्ये जाणार आणि ही पाईपलाईन जी आहे तर ती परत आपल्या न्यूट्रिएंट सोल्युशनच्या इथं येऊन मिळणार. मग या टेक्नॉलॉजीमध्ये मित्रांनो खर्च जो आहे तर तो ह्या मागच्या टेक्नॉलॉजीजपेक्षा थोडा वाढीव आहे है ना. मग आता ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, ज्याच्याकडे जेवढा पैसा त्याच्याकडे तसं ते यूज कराल आहे की नाही. सो या टेक्नॉलॉजीचा उपयोग सुद्धा मित्रांनो खूप कंपनीज जे आहेत तर त्या करत आहेत. आता ड्रीप सिस्टममध्ये जर सांगायचं झालं मित्रांनो तुम्हाला लीची, ग्रीन लिफीज आहे, अजून टमॅटोज आहे, कोकुंबर्स आहे, वेगवेगळे प्लांट जे आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. आता एक सगळ्यात महत्त्वाची जी आहे की जी सगळ्यात ॲडव्हान्स आपण ज्याला म्हणतो आणि म्हणजे हायड्रोपोनिक्समध्ये वन ऑफ द म्हणजे यूज केलेली टेक्नॉलॉजी आहे आतापर्यंत. याच्यापेक्षा अजून एक एरोपोनिक्ससुद्धा सध्याच टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स आहे. बट ही काइंड ऑफ हे जे मागची सिस्टम बघितली त्याच्यापेक्षा थोडी ॲडव्हान्स आहे. तर याच्यामध्ये काय एक उतार मेंटेन केलेला असतो मित्रांनो, वरून आपलं न्यूट्रिएंट सोल्युशन सोडलं जातं आणि या उतारावर हे सगळं जे तर ते इथून अशा प्रकारे वाहत असतं आणि परत या ठिकाणी मिळणार. इथं आपलं जसं अगोदर सांगितलं तसं याच्यामध्ये मेंटेन करण्यासाठी एअर पंप जो आहे तर तो ठेवलेला असतो. आपलं हे आपण त्याला काय म्हणतो की वातावरण जे आहे, ऑक्सिजन जे आहे तर ते मेंटेन करण्यासाठी. तर या ठिकाणी मित्रांनो तसं झालं. आता इथं जे आहे ड्रीप सिस्टम असेल किंवा इथं मित्रांनो या ठिकाणी डीप वॉटर आहे किंवा अजून इथं वीक सिस्टम आहे. आता वीक सिस्टममध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजनसाठी किंवा ऑक्सिजन त्या प्लांट्सला देण्यासाठी पाण्या थ्रू कुठल्याही प्रकारचं एक पंप वापरत नाही आहे. तर अशा वेळेस तुमचं एक गोष्ट लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेची आहे की तुम्ही हे कमी खर्चात तर करताय पण ऑक्सिजन मिळायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक वेळेस त्याला एक अशा वातावरणात ठेवणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी ऑक्सिजन अवेलेबल असेल किंवा त्याचं व्हेंटिलेशन प्रॉपर असलं पाहिजे किंवा त्याला तशा प्रकारची सोयीसुविधा जी आहे तर ती तुम्हाला करणं गरजेची आहे एक्सटर्नली. इथं तर ऑलरेडी डीप मध्ये किंवा तुम्हाला या ठिकाणी बाकीचे जे आहेत जसं की ड्रीपमध्ये असेल, न्यूट्रिएंट फिल्म टेक्निकमध्ये असेल तर यांना इथं आपण काय देतोय की सरळ सरळ एअर स्टोन लावलेला आहे आणि या ठिकाणी ऑक्सिजन देतोय. पण ज्या ठिकाणी एअर पंपनी लावला तर त्या ठिकाणी तशा प्रकारच्या एन्व्हायरमेंट जे आहे तर ते मेंटेन करणं गरजेचं असतं मित्रांनो. कारण ऑक्सिजनसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आपल्या वॉटरमध्ये. तर मित्रांनो ही झाली आपली प्रोसेस. आता या टेक्निकमध्ये NFT मध्ये याला NFT म्हणतात. आता स्लोप जो आहे तर तो मेंटेन व्यवस्थित केलेला असतो आणि अशा प्रकारचे तुम्ही त्याचे प्लांट जे आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कमर्शियल प्लांट्समध्ये बघितलं असेल हायड्रोपोनिक्सच्या. तर ही टेक्नॉलॉजी मित्रांनो सर्रास यूज होते. आता पुढची आहे मित्रांनो एरोपोनिक्स. हे सगळ्यात ॲडव्हान्स सिस्टम आहे. एरोपोनिक्स म्हणजे काय, हवेत प्लांट उडत नाही आहे किंवा हवेत हे प्लांट जे आहेत तर ते हे होत नाही. हे प्लांट जे आहेत तर ते हवेत जगवले जातात ही गोष्ट खरी आहे पण त्यांना सपोर्ट असतो इथं. ओके, सो नाही तर काही लोक म्हणतील विमानात उडवते काय एरोपोनिक्स म्हणल्यावर आहे ना विमानात शेती करते की काय. सो इथं कसं असतं मित्रांनो की जसं आपला जो ट्रे असतो ज्याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल जी पर्टिक्युलर बकेट आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही हे आपलं सीडलिंग्स लावलेले आहेत. ओके, तर यामधून खाली त्या आपल्या झाडाचे मुळं वगैरे येणार आणि इथं असतो आपला वॉटर पंप है ना. आता वॉटर पंप असल्यामुळं इथं नोझल जोडलेले असतात म्हणजे आपले स्प्रिंकलर टाईपच छोटे छोटे स्प्रिंकलर जे तर ते आपण म्हणू शकतो या ठिकाणी. आणि हे मिस नोझल जे आहेत तर ते अशा प्रकारे ज्यावेळेस गोल गोल फिरतात तर याचे फवारे जे आहेत तर ते या ठिकाणी उडतात आणि जे न्यूट्रिएंट लागणार आहेत आपल्या झाडांना तर ते त्यांना त्या ठिकाणी मिळतात. आणि हे मिळाल्यानंतर ते पाणी तर त्याचं बचत होतीये, पाणी वापस खाली येतंय पण त्याला जेवढे लागतात तेवढं ते त्या ठिकाणी घेतात. त्याचं टायमर दिलेलं असतं की हमेशा ते चालू राहत नाही, हे मध्ये बंदही होतं. मग असे मित्रांनो वेगवेगळे सिस्टम आहेत. आता
हे सिस्टम जे आहेत तर ते तुम्हाला आय होप कळालेले असतील. महत्त्वाचे सिस्टम आहेत, सगळे तुम्हाला लक्षातसुद्धा आले असतील. तर एरोपोनिक्सच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथं कोणते क्रॉप उगवतात, तर क्रॉपच्या बाबतीत कुठलीही या ठिकाणी लिमिट नाही आहे, कोणतेही तुम्ही उगवू शकता. पण त्या ठिकाणी त्याचं वेट वगैरे तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे, किंवा तशा प्रकारचे अरेंजमेंट करणं गरजेचे आहेत. तिथं मेलन्स वगैरे तुम्ही उगू शकता, पंपकिन्स आहे, लिफी ग्रीन्स आहे, लिटची आहे, हे सगळे प्लांट जे आहेत तर ते तुम्ही त्या ठिकाणी ग्रो करू शकता. हे क्रॉप जे तर त्या ठिकाणी घेऊ शकता. बरं मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता आपल्याला टाकायचा आहे हायड्रोपोनिक्सचा प्लांट. आता आपलं लेक्चर करता करता आपण हायड्रोपोनिक्सच्या प्लांट्सवर सुद्धा आलो. आता सिलेक्शन, पहिली गोष्ट म्हणजे की तुमचं बजेट बघायचं आहे. जब तक हे तेरे पास पैसा तब तक तो कैसा, आपण तसं म्हणतो. तर आपलं बजेट जर कमी असेल तर तुम्ही मित्रांनो स्टार्टिंगवालं जे आहे आपलं कुठलं मित्रांनो, हे वीक सिस्टम याच्यावर जाऊ शकता. ओके, पण बजेट खूप जास्त आहे तर तुम्हाला एरोपोनिक्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता, ड्रीप सिस्टमसुद्धा घेऊ शकता, आहे ना. आता ड्रीपमधलं असलं तुम्हाला मग सगळ्याच गोष्टी लक्षात घ्यावं लागेल, मेंटेन करावं लागेल सगळं, आहे ना. काही अडकलं बिडकलं नाही पाहिजे, सगळं एकदम पाणी फिल्टर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे, आहे ना. सो जसं तुमचं बजेट तसं तुम्हाला त्याचं सिलेक्शन करावं लागेल. मग आता मित्रांनो या ठिकाणी सिस्टम कोणतं चूज करायचं ते तुम्ही चूज करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिले वॉटरची टेस्टिंग करून घ्या मित्रांनो. ओके, हायड्रोपोनिक्स करायचं म्हटल्यावर मी तर सजेस्ट करतो पहिलं वॉटरची टेस्टिंग वगैरे करून घ्या. काय व्यवस्थित असलं तर चालू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बरं चला, मग आता मटेरियल त्याच्यानंतर तुम्हाला गॅदर करावं लागेल. तुम्हाला काय लागेल की पाण्यासाठी वेगवेगळे तुमचे पंप्स वगैरे लागेल, त्याच्यानंतर तुमचे लाईट्स लागेल, त्यानंतर मीडियम लागेल, न्यूट्रिशन लागेल. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी टाक्या असतील, तुमचे चॅनल्स असतील, हे सगळेच्या सगळे तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. आणि हे तुमचं गॅदरिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याला जोडावं लागेल. जोडणं झालं की तुम्हाला बघावं लागेल की न्यूट्रिएंटचं ज्यावेळेस तुम्ही सोल्युशन बनवता तर pH किती आहे, EC किती आहे, त्याचे लेवल सगळ्या क्रॉपसाठी वेगवेगळ्या क्रॉपच्या वेगवेगळ्या असतात, तर त्यात आपण मेंटेन केले आहेत का, मग कुठल्या क्रॉपला कोणत्या स्टेजमध्ये किती पाहिजे याचं सुद्धा वेगळं आकलन असतं, याचे सुद्धा वेगवेगळे चार्ट असतात. सो ते आपण पर्टिक्युलर फॉलो करतोय का. मग आता हे सगळं जर आपण व्यवस्थित करत असतो तर आपण ग्रोईंग मीडियम व्यवस्थित टाकतोय का, त्याची प्रॉपर स्पेसिंग ठेवतोय का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून मित्रांनो सिस्टम जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी मॉनिटर करावं लागेल. मग त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटचे लेवल असतील, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फंक्शन्स असतील, वॉटरची क्वालिटी असतील. तर वॉटरची क्वालिटी मित्रांनो जर तुम्ही चेक करत असाल तर pH EC जर ज्यावेळेस तुम्ही चेक करता ते तुम्हाला सांगतं की किती pH आहे, किती EC आहे, किती TDS आहे. पण पर्टिक्युलर जे काय न्यूट्रिएंट टाकलं तुम्ही तर ते नेमकं कोणतं, नायट्रोजन किती आहे, किंवा जे काय तुम्ही टाकलं NPK जे आहे, आपण खतं टाकले त्यात वेगवेगळे 16-16-16 वगैरे काय जे टाकले ते, तर हे खतं तर टाकले, नेमकं कोणतं किती प्रमाणात आहे हे ते सांगत नाही. सो त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मेंटेन कराव्या लागतात मित्रांनो. ऑल ओव्हर ही होती इन्फॉर्मेशन हायड्रोपोनिक्सबद्दल. आता मित्रांनो लास्ट पार्ट आपण याचा बघूयात की नेमकं याचे चॅलेंजेस काय आहेत हायड्रोपोनिक्सचे. आता चॅलेंजेस नेमके मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इनिशियल कॉस्ट, म्हणजे पैसा जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जे पण काय सिस्टम बसवणार आहे तर ते आपण जसं मातीमध्ये जाऊन असं एखादं क्रॉप लावतो, एखादं पीक घेतो, त्याच्यापेक्षा हायड्रोपोनिक्ससाठी जे काय तुमचं पंप लागेल, एअर स्टोन्स लागेल, किंवा फिल्टर्स लागतील, ग्रो लाईट लागतील, किंवा ज्या पण काही वस्तू लागणार आहेत त्याची कॉस्ट जी आहे तर ती जास्त आहे. मग तुम्हाला त्याच्यासाठी हायड्रोपोनिक्ससाठी कॉस्ट जी आहे तर ती लागणार आहे. त्यानंतर मला टेक्निकल एक्सपर्ट या ठिकाणी लागतील. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी ॲग्रिकल्चरवाला आहे तर मला माहिती आहे की pH काय, EC काय, कसं याला मेंटेन करायचं, कसं काय करायचं, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. पण जर एखादा नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचा त्या ठिकाणी गेला तर तो त्या ठिकाणी कामच करू शकणार नाही. त्याला वाटेल काय अरे झाडं चालले, पाईपं लावलेत, काय त्यात टाकलं, काय उगवायला काही कळलं नाही, आहे ना. सो असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी टेक्निकल एक्सपर्टीज जे आहेत तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नॉलेज त्याला माहिती पाहिजे की नेमकं काय किती आहे. किंवा याच्यामध्ये मित्रांनो अजून एक महत्त्वाचा भाग येतो की आपण हायड्रोपोनिक्स जर यूज करत असेल तर आपण जास्तीत जास्त एनर्जीवर डिपेंड असतो. म्हणजे लाईट गेली की पडलं बंद, या ठिकाणी आपलं ड्रीप बंद पडलं असेल, किंवा अजून लाईट गेली तर मित्रांनो अजून तुमचा ऑक्सिजन सोडणारे आपले एअर स्टोनच बंद पडले, व्हेंटिलेशनचे प्रॉब्लेम, अशा गोष्टी न होता जनरेटर आपल्याकडे पाहिजे. मग एनर्जी तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहिजे, है ना. त्याच्यानंतर मित्रांनो वॉटरची क्वालिटी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जर सांगितलं तुम्हाला की ती मेंटेन राहिली पाहिजे वेळोवेळी. कशी आहे काय, त्याच्यामधून पॅथोजन्स तर येत नाही आहे ना. ते पॅथोजन जर पाण्यामध्ये आले तर तुमच्या सगळ्याचं सगळं हे जे आपलं लावलेलं क्रॉप जे तर पाण्यामध्ये जर आलं, सगळं पॅथोजन वगैरे त्यांना खराब करून टाकलं, डिसीजची लागण झाली,
कार्यक्रम लागला तुमच्या इथं है ना. सो डिफिशियन्सी किती येत्या की नाही काय ते सगळं चेक करणं गरजेचं आहे. न्यूट्रिएंटच्या बाबतीत जर झालं ते, किंवा डिसीज जर आहे आपले जे वेगवेगळे येतात वॉटरच्या रिलेटेड सर्क्युलेटेड मी जसं बोललो, सो त्याचंसुद्धा तुम्हाला स्प्रेड न होऊ देणं, त्यासाठी वॉटर वेळोवेळी चेक करत राहणं. किंवा इथं तर मित्रांनो तुम्हाला अजून महत्त्वाचे म्हणजे की इथं तुम्ही लिमिटेड क्रॉप जे आहे तर ग्रो करू शकता है ना. टेक्निकली सगळे जे आहे तर ते करू शकता, बट याच्या काही लिमिटेशन्स आहे. म्हणजे तुम्हाला जर ऊस लावायचा त्याच्यामध्ये तर त्याला काही सपोर्ट देत फिरणार आहे का तुम्ही है ना, किंवा मक्का लावायची तर ते तुम्ही टेक्निकली पॉसिबल आहे, पण त्याला सपोर्ट तसा लागेल ना तुम्हाला. काय गरज जर तुम्ही त्या गोष्टी इकडे करू शकता तर. सो तुम्हाला ते बघावं लागेल कॉस्ट इफेक्टिव्ह आहे की नाही, किंवा जे आपण ते लावतोय तिथं, सो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते कराव्या लागेल. त्यानंतर मित्रांनो सेफ्टी मेजर्स जे आहेत तर ते तुम्हाला फॉलो करावं लागेल आपल्या ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत हायड्रोपोनिक्सबद्दल. आय होप तुम्हाला हे सिस्टम जे आहे तर ते आवडलं असेल. वेळेच्या कमतरतेमुळं किंवा व्हिडिओ जास्त लॉंग झाला तर लोक जे आहेत तर ते कंटाळा करतात बघायसाठी. सो काही पार्ट मला नाही वाटतं या ठिकाणी मी मिस केला, बट झाला असेल मिस तर तुम्ही एकदा वापस याला रिचेक करून घ्यायचं आहे झालं वगैरे असेल तर. सो मित्रांनो आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती आवडली असेल. याच्यामध्ये अजून जर डिटेल बघायची असेल किंवा अजून तुम्हाला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर इकडे तुम्ही शेती शाळा माझं स्टार्टअप आहे ॲग्रिकल्चरमध्ये, ते तुम्ही जॉईन करू शकता. तिथं आपली बॅच आहे 999 रुपयाची, तर ती तुम्ही जॉईन करू शकता, जिथं मी प्रत्येक रविवारी लाईव्ह लेक्चर्स जे आहे तर ते घेत असतो आणि तिथे मार्गदर्शन जे आहे तर त्या पर्टिक्युलर टॉपिकवर करतो. फक्त ॲग्रिकल्चरच नाही मित्रांनो, तर हे वेगवेगळे टॉपिक म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून, आता लास्ट मी लेक्चर घेतलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर घेतलं होतं, त्याच्या अगोदर जे आहे तर ते घेतलं होतं मी आपल्या रिमोट सेन्सिंगवर, ॲग्रिकल्चरमध्ये जी टेक्नॉलॉजी येते त्याच्यावर. सो या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे तर ती देत असतो. त्याच्या अगोदर लाईव्ह लेक्चर्स घेतलेले होते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, हे लेक्चर तुम्हाला अवेलेबल झालेले आहे आता यूट्यूबवर. सो तुम्ही जॉईन करू शकता. डिस्काउंट तुम्हाला या ठिकाणी 999 जे आहे तर ते हे 3 दिवस जे आहे तर ते बॅच चालणार आहे. सो डिस्काउंटमध्ये तुम्ही बाय करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल माझ्या या ठिकाणी प्रयत्नांना किंवा एफर्ट्सला तुम्ही दाद देऊ शकता लाईक करून. कसं वाटलं, काय वाटलं, काही समजलं की नाही, किंवा सोपं वाटलं, अवघड वाटलं, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो तीही सांगा, मी करण्याचा प्रयत्न करील कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.